नागपूर जिल्ह्यातील कन्हाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी OCM खदान पार्किंग येथे अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक DB पथक पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 जुगारांना रंगेहात पकडलाय। पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या नेतृत्वाखाली DB पथकाने ही धडक कारवाई केली असून 3 लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। 10 जुलै रोजी पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, हरीश सोनभद्रे, अमोल नागरे, जीवन द्विघे सह आदी पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की कामठी OCM खदान पार्किंग येथे मोकळ्या मैदानात काही इसम 52 तास पत्त्याचा जुगार खेळत आहे। माहितीची खातरजमा होताच पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे आणि DB पथकाने सापळा रचून धाड टाकली। या कारवाईमध्ये सोनू रामचंद्र भगत, धुरेंद्र इंद्रदेव राय, रमाकांत दयादीन कश्यप, सतीश लच्छीराम धुर्वे, सियाराम रामकृष्ण यादव, सादिक अली वल, अब्दुल मजीद, विजयजीत राऊत, सुनील जवाहर गुप्ता आणि मोहम्मद शारिफ खान यांना अटक करण्यात आली। आरोपीच्या ताब्यातून 4 दुचाकी किंमत 1,95,000 रुपये, 9 मोबाईल किंमत 1,25,000 रुपये, रोख 1,960 आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे ताशेपत्ते 560 रुपये असा एकूण 3,22,520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कन्हाड पोलिसांची ही कारवाई केवळ एक कारवाई नसून अवैध धंदे करणाऱ्यांसाठी एक गंभीर इशाराच आहे। परिसरात जुगार, मटका, अवैध दारू असे गैरकृत्य थांबवण्यासाठी पोलीस दलाने हातात घेतलेली मोहीम ही जनहिताची गरज बनली आहे। नागरिकांमध्ये या कारवाईचं कौतुक होत असून गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी असेच पावले सातत्याने उचलवावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होते आहे। गजाभाषा 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हाड, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।